5% याजाने काढून 1.5 महिन्यात मी हॉटेल उभा केलं माझ्या डोक्यानं. आणि तेच हॉटेल 1.5 ते 2, 2.5, 3 महिन्यानं 20 लाख रुपयाला 77 ही फ्रँचायझी 20 लाख रुपयाला स्वतःला मागितले. ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे, कोणाला सांगू शकत नाही. फक्त मला खरंच हे फक्त जिव्हाळ्याचा विषय आहे. दादा, जसं की आपलं हॉटेलचं तुमचं नाव महाराष्ट्रभर गाजलेलं आहे, भरपूर लोकांचा प्रतिसाद येतोय की आम्हाला हॉटेलची फ्रँचायझी पाहिजे. तुम्ही याच्यावर विचार काय केलाय का? लोक तुम्हाला तुमची 27 फ्रँचायझी मागत असतील का? ठीक आहे, ऐका. पहिल्यांदा मी तुम्हाला समजा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ही सांगू शकतो की माझ्यापाशी काहीच नाहीये. मी एकदम गरीब आहे. ह्या नावाने मला बोट केलं आणि ह्या नावाला मी ऐकावं एवढी माझी ऐपत नाहीये. कारण ही नाव मी ऐकायसाठी नाही, जपायसाठी बनवलेलं आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे हा ब्रँच कधी कुणाला जाणार नाही आणि कधी कुणी काढू शकणार नाही आणि कुणाला 2-3 रुपयासाठी ही ब्रँच मी विकू शकत नाही. एवढंच मी सांगू शकतो. उद्योग क्षेत्रात तुम्ही जसं सांगितलं शून्यातून निर्माण करून तुम्ही एवढं मोठं साम्राज्य केलं. आजकालची तरुण पिढी आपल्या महाराष्ट्रात नव्हे भारतात तर युवा तरुण खूप जास्त आहेत आणि बेरोजगार आहेत. तर नोकरी मिळत नाहीत, पाहिजे तशा नोकऱ्या नाहीत. तर काही जण उद्योगधंद्यामध्ये शिरतात, हॉटेल व्यवसाय एक बाब झाली, पण बाकीच्यामध्ये शिरतात. परंतु युवा काय करतो की लगेच सोडून देतो, चिकाटीने तो त्या ते थांबत नाही. मग तुम्ही एक प्रेरणास्थान आहात आता सध्या युवकांसाठी. मग तुम्ही काय संदेश द्याल की आजकालच्या तरुण पिढीला? प्रत्येक ठिकाणी काय झालंय, कॉन्फिडन्स झाले. कुठलाही धंदा टाकला तर 10-20 दुकाने ते शेजारी येत आहेत. तरी पण संयम महत्वाचा आहे आयुष्यात. प्रत्येकाच्या आयुष्यात संयम महत्वाचा आहे. संयम असेल तर, आणि कसं असतं, प्रत्येकापेक्षा वेगळं काहीतरी केलं तर त्याला किंमत असते. जो करतोय तो पुढचा करतोय, तो आपण करलं त्याला किंमत नाही. त्यापेक्षा काहीतरी युनिक वेगळं आपलं पाहिजे. त्यामुळं आपल्याकडे आकर्षित होणार आहेत आणि आपल्याला कुठेतर समाजात किंवा सोशल मीडियावर आकर्षित होणार आहेत. मी फक्त काय केलेलं आहे की फक्त नाही का, फक्त जी रांगडेपण आहे आपला, जो महाराष्ट्राचा चुलीवरचा रस्सा आहे ते जपलाय आणि जे गावरान बोकडाचा बेत आहे तोच मी फक्त हॉटेल 77 जपलेला आहे आणि ती शेवटपर्यंत जपणार आहे. लोकांना काय नाही पाहिजे, लोकांना काय नाही पाहिजे, फक्त रांगडेपणा पाहिजे. आपलं जो घरी खातो तोच हॉटेलमध्ये पण आला पाहिजे, हीच मी जपलं. आणि युवकांना मी सांगेल ठीक आहे, शिक्षण ही वाघिणीचं दूध आहे. शिक्षण तर घेतलंच पाहिजे, यात दुमत नाही. तरी पण शिक्षणाच्या पलीकडे जाऊन स्वतः व्यवसायात पडलं पाहिजे आणि स्वतः सक्षम झालं पाहिजे. आणि सक्षम कसं झालं पाहिजे, समध्यापेक्षा काहीतरी युनिक वेगळं केलं पाहिजे. तरच मी आता माझ्या भाषेत बोलायला गेलं तर ज्याच्यात किंमत आहे त्यालाच, म्हणजे काय नाही, जो गंमत करतोय त्यालाच किंमत आहे या समाजात. एवढंच मी बोलेल. दादा, एक शेवटचा प्रश्न की खरं सांगतो, आज तुमचं खरंच महाराष्ट्रात नाव आहे आणि तुमचं इतकं मोठं साम्राज्य आहे, परंतु तुम्ही तुमचे पाय जमिनीवर आहेत. मी स्वतः अनुभवलंय, इथं हॉटेलमध्ये येऊन मी स्वतः पाहिलंय. तर कसं होतं, माणूस पुढे चालला की लोकांना सहन होत नाही, ते खाली खेचायचं बघतात. टोलर्सला तुम्हाला काय सांगायचं संदेश? मी ते सांगू शकतो तुमच्या सर्वांना मी ते सांगतोय की एक मराठी उद्योजक गरीब घरातला मुलगा कुठेतरी मोठा होतोय. प्रत्येकाने महाराष्ट्र आपलं संत भूमीचा एक महाराष्ट्र आहे. कुणीतरी एखाद्या, आता तुम्ही बघू शकता, मी कोणाचं नाव घेत नाही, एक कुठली असेल एकामेकाला सहकार्य करतात. आपला महाराष्ट्र किंवा मराठी माणूस कुठेतरी मोडला जाईल, एकमेकाचं पाय खेचलं जातात. तसं न करता एकमेकाला प्रोत्साहन करतो. मी तर माझ्या युवकांना अख्ख्या महाराष्ट्र, तुमच्या चॅनलच्या मार्फत अख्ख्या महाराष्ट्र युवकांना, नवीन व्यवसायात पडणारा मी युवकांना आव्हान करतो, कधीही मला फोन करा. हॉटेल क्षेत्रात मला फोन करा. निमेराच्याला तुम्हाला मी सहकार्य करील, मार्गदर्शन करील. मी काय म्हणतो, मला काही जमत नव्हतं, पण केल्याने होत्या आधी केलं पाहिजे, ह्या सुविचारावर मी जपलोय. तुम्ही जपा. आणि कसं आहे, फक्त सुरुवात करणं महत्वाचं आहे. केल्याने होत्या आधी केलंच पाहिजे, हेच मी बोलतो. ठीक आहे, चला झालं दादा आपला शेवटचा डायलॉग आता आपला 77. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, मी लखन दमाने, हॉटेल 77चा सर्वा आणि तुमचा सर्वांचा जेवणक दोस्त. #77. धन्यवाद. तुमचे धन्यवाद, तुमचे चॅनल धन्यवाद. असंच तुमची प्रगती होत राहो. धन्यवाद.